म्हणून आपण आपल्या टीमच्या वतीने जे प्रयत्न चालू केलेले आहेत त्यासाठी आपले जितके आभार मानावेत तितके नक्कीच कमी पडतील। यापुढे या आपल्या संपूर्ण टीमच्या वतीने हे सामाजिक कार्य नक्कीच घडो हीच आपणास विनंती। आणि संपंच सामना चालू करतात पाचेऱ्यागार विरुद्ध मुंडर या स्पर्धेतला हा 7वा सामना। आणि पाहूया षटक घेऊन आलेत आपल्या संघासाठी पहिलं आणि आपलं वैयक्तिक षटक घेऊन आले दीपक आणि सामना करतायत ते करण आणि हा आणि पंचानी बाद दिलेला आहे डीजे आणि पंचांचा अतिरिक्त धावेचा इशारा। धावसंख्येमध्ये वाढ होऊन धावसंख्या झालेली आहे 1 मिळते धावसंख्या। आणि त्यानंतर आता जे फलंदाज आहेत रोहित काजारे यांच्यासाठी प्रत्येक 6 साठी 500 रुपये आणि त्याचप्रमाणे सलग 3 षटकार मारले तर 5000 रुपये दादू कदम यांच्याकडून हे पारितोषिक जाहीर झालेलं आहे। फलंदाज रोहित काजारे। हॅलो दादा 2 मिनिटे थांबवतोय। संतोष दादा जैतापकर साहेब, संतोष दादा जैतापकर सर। दादा जर 2 मिनिटं मंचावरती आलात तर खूप बरं होईल। या ठिकाणी पिंपरगावचे आपले जे हितचिंतक आहेत मित्र परिवार आहेत या स्पर्धेतला हा 7वा सामना आणि हा पुढील चेंडू पाहूया किती धावा मिळतात त्या। अतिशय सुरेख असा चेंडू तटवलाय आणि त्याचप्रमाणे फलंदाजी चालू आहे ती मुंडर या संघाची। धावसंख्या होते बिनगडी बाद 3 आणि पहिल्या षटक प्रगतीपथावर। त्याचप्रमाणे फलंदाज रोहित काजारे आपण वैयक्तिक जर 50 धावा केल्यात तर दादू कदम यांच्याकडून 10,000चं पारितोषिक आपल्याला जाहीर झालेला आहे। आणि हा फटका पुढील चेंडू आणि धावसंख्येमध्ये वाढ होऊन धावसंख्या होते बिनगडी बाद 4 आणि या पहिल्या षटकातले उर्वरित 2 चेंडू पाहूया किती धावा मिळतात त्या मुंडर या संघाला। पुढील चेंडू या पहिल्या षटकातला हा 5वा चेंडू आणि सुंदर असा तटवलेला चेंडू पाहूया। मला वाटतं एकच धाव मिळेल ती मुंडर या संघाला। दादा दीपक दादा थांबवतोय तुम्हाला 2 मिनिटं। जैतापकर सर, संतोष दादा जैतापकर आपण जरा कृपया मंचावरती आलात तर खूप बरं होईल। या ठिकाणी आपला मित्र परिवार हितचिंतक आणि नक्कीच आपण अनेकांच्या मनामध्ये आहात आणि आपला नक्कीच या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून सन्मान केला जातोय। आपण आयोजक आहात पण सन्मान सोमजाई क्रिकेट संघ पिंपर फायटर्स या संघाच्या माध्यमातून केला जातोय। सर या आपण सर्व टीम मेंबर या। चला दादा कॅमेरा या साईडला फिरवा। ते काढ सगळं दादा सामना चालू करा। आहे धन्यवाद सतीश दादा। त्यानंतर सामना चालू करायचा आहे। या गोलंदाजीसाठी
सुशील हुमने आपल्या संघासाठी दुसरं आणि आपलं पहिलं वैयक्तिक षटक घेऊन आलेले आहेत आणि सामना करतायत सजन. रोहित कादारे आपल्यासाठी बरंच मोठं बक्षीस इथे दादू कदम यांच्या मार्फत आयोजित करण्यात देण्याचं ठरवण्यात आलं आहे. दादा कॅमेरा या साईडला फिरवायचा आहे. या ठिकाणी कॅमेरा ठीक आहे. या ठिकाणी पिंपळगावातून मित्रांनो पिंपळगाव संघ सोमदाई फायटर्स या संघाच्या माध्यमातून दादांना भेट दिली जाते. टाळ्या झाल्या पाहिजेत एकदा मित्रांनो या संघासाठी. नक्कीच कमी वेळात अनेकांच्या मनामध्ये स्थान निर्माण करणारं व्यक्तिमत्व घोघर तालुक्यात लाभलेलं आहे आणि यांच्या माध्यमातून मित्रांनो अनेक समाजकार्य केलं जातं. असे सन्माननीय संतोषदादा जैतापकर यांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो आणि पिंपळगावाला सुद्धा तुमच्या सामन्यासाठी शुभेच्छा देतो. दादा सुरेख फ्रेम दिलेली आहे, सरांना भेटवस्तू दिलेली आहे, आपले मनपूर्वक आभार दादा. नक्कीच मित्रांनो पिंपळगावातील सर्व जे मित्रमंडळ आहे हितचिंतक आहे त्यांना सांगू इच्छितो की दादांच्या पाठीमागे सदैव उभे राहा. नक्कीच दादा सुद्धा तुम्हाला योग्य त्यावेळी योग्य त्या ठिकाणी सहकार्य करतील अशी आशा बाळगतो आणि सर्वांचं मनपूर्वक आभार. धन्यवाद दादा. सामना चालू आहे आणि हा सुंदर फटका खेळलेला पाहूया किती धावा मिळत आहेत त्या. आणि मला वाटतं 6 धावांचा हा उत्कृष्ट असा फटका मारलाय तो सजन यांनी आणि धावसंख्येने वाढ होऊन धावसंख्या होते 15 धावा होता. आणि त्याचे पहिले 200 रुपये ते समालोचन कक्षामध्ये जमा झालेले आहेत. धन्यवाद. पंचांचा हात वरती जातोय आणि एक अतिरिक्त धाव मिळते ती मुंडर या संघाला. धावसंख्येमध्ये वाढ होऊन धावसंख्या होते एक गडीबाज 16. पाहूया पुढच्या चेंडूवरती किती धावा मिळत आहेत त्या. आणि सुंदर असा फटका टोलवला. मला वाटतं क्षेत्ररक्षण होईपर्यंत एकच धाव मिळते ती मुंडर या संघाला. आणि त्याचप्रमाणे रोहित कादारे प्रत्येक 6 साठी 500 रुपये, सलग 3 5000. आणि त्याचप्रमाणे वैयक्तिक जर 50 धावा आपल्याकडून जर पूर्ण झाल्या तर त्यासाठी 10,000 रुपये श्री दादू कदम यांनी जाहीर केलेले आहेत. पाहूया पुढील चेंडूवरती किती धावा मिळत आहेत त्या मुंडर या संघाला. आणि सुंदर असा फटका मारलेला आहे. फलंदाज गोलंदाज आपल्या संघासाठी योगदान देत आहेत. आणि ही स्पर्धा यशस्वी पार करण्यासाठी ज्यांचं मोलाचं योगदान लाभलंय त्यामुळे सर्वप्रथम NCC नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आपले मनपूर्वक आभार. आपण अतिशय सुंदर पद्धतीने या मैदानाची जोपासना केलेली आहे. आणि हा मला वाटतं फलंदाज इथे बाद होतोय आणि सजन आपल्या वैयक्तिक 12 धावा करून झेलबाद झालेले आहेत. आणि धावसंख्या होते मुंडर संघाची 2 गडी बाद 18. गेल्या 15 दिवसापूर्वी याच मैदानावरती या NCC नारंगी क्रीडा मंडळ यांचा 25 वर्षाचा महोत्सव इथे आयोजित केला होता. बरेच सारखे प्रोफेशनल टेनिस खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन ही स्पर्धा उत्तमरित्या पार पाडली होती. आणि अतिशय या नारंगी NCC ग्रामस्थ क्रीडा मंडळ यांनी या मैदानाची जी जोपासना केलेली आहे ते अतिशय सुंदर असं या स्पर्धा या घोघर आणि चिपळूण तालुक्यातील होतकरू तरुणांना हे ग्राउंड आपल्या माध्यमातून आज आपण उपलब्ध करून दिलं त्यासाठी श्री संतोषदादा जैतापकर वैद्यकीय टीमच्या वतीने आपले आभार. आणि हा पुढील चेंडू पाहूया किती धावा मिळत आहेत. सुंदर असा फटका आणि हा मैदानाच्या
बाहेर गेलेला आहे आणि पुन्हा एकदा 200 रुपये चेंडूवरती किती धावा मिळत आहेत त्या आणि पुढील चेंडू सुंदर असा तोलवण्याचा प्रयत्न, पण एक धाव मिळते ती मुंडर या संघाला. धावसंख्येमध्ये वाढ होऊन धावसंख्या होते 2 गडी बाद 26. पाहूया पुढील चेंडूवरती किती धावा मिळत आहेत त्या आणि अतिशय निर्धाव असा सुंदर चेंडू टाकलाय तो गोलंदाजाचं नाव आहे मेघराज. आपल्या संघासाठी पहिलं आणि आपल्या संघासाठी तिसरं आणि आपलं पहिलं वैयक्तिक षटक घेऊन आलेले आहेत. आणि पुढील सामना तीन चेंडू झालेले आहेत या तिसऱ्या षटकातले आणि पाहूया पुढील चेंडूवरती किती धावा मिळत आहेत त्या. सुंदर असा फटका तोडवण्याचा प्रयत्न आणि खराब क्षेत्ररक्षण. पाचेरेगर संघाचं खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा होऊन 2 धावा मिळत आहेत. 1 धाव मिळते ती मुंडर या संघाला. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होऊन धावसंख्या झालेली आहे 27. 2 गडी बाद 27. आणि या तिसऱ्या षटकातले शेवटचे 2 चेंडू पाहूया किती धावा जोडल्या जातात त्या मुंडर या संघाकडून. अतिशय सुंदर असा फटका आणि मला वाटतं ही 4 चौकार मिळतो. 4 धावा मिळतात त्या मुंडर या संघाला. धावसंख्येमध्ये झपाट्याने वाढवून धावसंख्या होते  करतो श्री सतीशजी रांगळे आणि त्या प्रतिष्ठानचं नाव आहे क्षितिज प्रतिष्ठानमध्ये. त्यांच्या माध्यमातून मला इथे संधी मिळाली आणि पुढील चेंडू सुंदर असा तटवण्याचा प्रयत्न. पाहूया किती धावा मिळत आहेत त्या आणि 4 धावा. अतिशय खराब असं क्षेत्ररक्षण पाचेरे आगार या संघाचं आणि संघाची धावसंख्या मुंडर या संघाची धावसंख्या होते 2 गडी बाद 35. शेवटचं षटक आहे. सीर या संघाने आपला सन्मान स्वीकारण्यासाठी स्टेजवरती यायचंय. या चालू सामन्यातलं 7व्या सामन्यातलं शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत चेतन. आपल्या संघासाठी 4थं आणि आपलं पहिलं वैयक्तिक षटक. अजित आणि सामना करत आहेत रोहित आणि चेतन आपल्या संघासाठी. पाहूयात या शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये किती धावा मिळत आहेत त्या आणि पुढील चेंडू आणि हा अतिशय सुंदर असा तटवलेला चेंडू आणि 6 धावा मिळत आहेत आणि एक अतिरिक्त नो बॉलच्या धावेने धावसंख्या 7 ने वाढून धावसंख्या झालेली आहे त्यांच्या बॅटमधून निघालेला आहे. आणि हा पुढील फ्री हिटचा चेंडू. पाहूया या फ्री हिट वरती किती धावा मिळत आहेत त्या मुंडर या संघाला. कुठेतरी फटका फसलेला आहे पण तू क्षेत्ररक्षण करेपर्यंत 1 धाव आणि फलंदाज धावबाद झालेला आहे चेतनच्या माध्यमातून आणि धावसंख्या होते आहे 3 गडी बाद 43.
आज दिनांक 17/3/2024 माननीय श्री संतोषदादा जैतापकर वैद्यकीय टीम या वैद्यकीय टीमचं जे विशेष योगदान आहे ते पुढील प्रमाणे कोरोना काळात तालुक्यातील रुग्णांचे होणारे हाल पाहून आपल्या गरिबी जनतेला कोरोनाच्या माध्यमातून बाहेर काढण्यासाठी स्वतःची पर्वा न करता जनतेला उत्तम आरोग्य सेवा कशी मिळावी म्हणून माननीय श्री गुहागर तालुक्याचे आणि नरवण गावचे सुपुत्र श्री संतोषदादा जैतापकर यांनी ही वैद्यकीय टीमची स्थापना केली आणि या वैद्यकीय टीमच्या माध्यमातून आज बऱ्याच सारख्या लोकांना त्याचा फायदा झाला। पुढील चेंडू आणि सुंदर असा फटका पाहूया, गडी झेलबाद होतोय आणि हा गडी झेलबाद झालेला आहे। कमॉन डीजे। या खरोखरच श्री संतोषदादा यांच्या वैद्यकीय टीमच्या माध्यमातून मी स्वतः माझे वडील कोरोना काळामध्ये 2022 मध्ये एक्सपायर झाले होते, त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून मला रोख रुपये 50,000 रुपये या वैद्यकीय टीमच्या माध्यमातून मुख्यमंत्री या निधीतून मला 50,000 रुपयाचं, पण त्याचा पाठपुरावा आमच्या गावचे सुपुत्र पाबरे गावचे काशीरामदादा पास्ते यांनी त्यावेळेस मला सहकार्य केलं होतं। खरोखरच आपले मनपूर्वक आभार। आणि पुढील चेंडू पाहूयात आणि सुंदर असा चेंडू तटवलेला आहे आणि पंचाने आपला निर्णय सांगायचा। 4 धावा मिळतात त्या मुंडर या संघाला। त्याचप्रमाणे दादू कदम यांच्याकडून राजू यांच्यासाठी प्रत्येक सिक्स साठी 200 रुपये लावलेले आहेत त्यांनी। पाहूया पुढील चेंडू होती किती धावा मिळतात त्या। राजू सुंदर असा फटका आणि मला वाटतं हा चेंडू बाहेर जाणार की आतमध्ये नाही आणि खरोखरच सुंदर असा फटका मारलेला आहे राजू यांनी आणि 6 धावा मिळतात त्या मुंडर या संघाला। धाव संख्या 6 ने वाढून धाव संख्या हा 5वा चेंडू पाहूया किती धावा आहेत। अतिशय सुंदर असा फटका, अतिशय सुरेख अशी फलंदाजी करतोय राजेश आपल्या संघासाठी आणि पुढील फटका बघूया किती धावा देऊन जातोय तो आणि फटका चुकलेला आहे आणि मला वाटतं इथे फलंदाज धावबाद होतोय आणि या फटकाच्या समाप्तीनंतर या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येमध्ये वाढ होऊन धावसंख्या झालेली आहे 60। 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 60। कृपया गोलंदाजी क्षेत्ररक्षण संघाला विनंती आहे की कृपया आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घेऊन जितक्या लवकर ही
स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ देऊन ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी आपल्या या संपूर्ण कमिटीने आपल्या या वैद्यकीय टीमच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी योगदान दिलंय अशा सर्वांचं या तुमच्या आयोजक मंडळाचे आणि या समालोचन कक्षातून आपले आभार मानतो। या पुढे सुद्धा आपल्या हातून या रुग्णांची निस्वार्थ सेवा व्हावी हेच आपल्याकडून अपेक्षा असेल। आणि फलंदाजीसाठी उतरतात पाचेरे आगार संघाचे खेळाडू। 61 धावांचं आव्हान असेल ते पाचेरे आगार संघाला 4 षटकांमध्ये अतिशय जबरदस्त अशी मुंडर संघाने फलंदाजी केलेली आहे। दीपेश घाणेकर आपल्या संघासाठी फलंदाजी मार्कवर देत आहेत आणि धन्यवाद दीपक दादा। पुढील होणारा सामना NBC क्रीडा संघ आबलोली आणि कळंबट 11 या दोन्ही संघांना मी विनंती करतोय की त्यांनी या मंचावर उपस्थित राहायचं आहे। NBC आबलोली आणि कळंबट 11। धन्यवाद। हॅलो पंचांनी कृपया मुंडर संघाला विनंती आहे की कृपया आपण मैदानाला ताबडतोब ताबा घेऊन सामना चालू करायचा आहे। उर्वरित जे शिल्लक सामने आहेत ते आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपल्या संपूर्ण उपस्थित सहभागी संघ झालेले आहेत। आपणास विनंती आहे की कृपया आपण जितकं योगदान ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी द्याल तितकंच या आयोजक मंडळाला तेवढा आपला सपोर्ट मिळेल। मी विनंती करतो की कृपया आपण प्रत्येकाने जे नियम दिलेले आहेत त्याचं पालन करायचं आहे। आणि हा पहिला चेंडू पाहूया किती धावा मिळत आहेत। अतिशय सुंदर असा फटका टोलावलेला आहे तो मुंडर या संघाकडून आणि फलंदाजी मार्कवरती आहेत मनोहर आपल्या संघासाठी पहिल्या चेंडूवरती 6 धावा मिळत आहेत त्या मनोहर यांना आणि या 6 धावेने सुरुवात होऊन धावसंख्या होते बिनगडीबाद 6 विजयासाठी 61 धावांचं आव्हान असेल ते पाचेरे आगार या संघाला आणि त्यांची सुरुवात जबरदस्ती झाली। पाहूयात पुढच्या चेंडूवरती किती धावा मिळत आहेत त्या आणि हा नुरधाव चेंडू आणि सुरेख असं गोलंदाजी होती परंतु क्षेत्ररक्षण कुठेतरी खराब होत आहे मुंडर या संघाचा आणि 2 अतिरिक्त धावा मिळत आहेत अवांतर धावा मिळत आहेत आणि ह्या 2 अवांतर धावाने धावसंख्येमध्ये वाढ होऊन धावसंख्या होते 8 बिनगडीबाद 8। हे पहिलं षटक घेऊन आलेत आपल्या संघासाठी कारण आपलं पहिलं आणि आपल्या संघाचं पहिलं आणि आपलं सुद्धा वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेले आहेत। पाहूया या पहिल्या षटकातला हा तिसरा चेंडू किती धावा मिळत आहेत त्या अतिशय सुंदर असा पटकापट मारण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत 2 सुरेख धावा पाचेरे आगार संघाने जमा केलेल्या आहेत आणि ह्या 2 संख्येने वाढ होऊन धावसंख्येमध्ये धावसंख्या झालेली आहे 10 बिनगडीबाद 10। पहिलं प्रगती पथावर हे षटक चालू आहे। त्याचप्रमाणे या पाहूयात पुढचा चेंडू आणि हा निर्धाव चेंडू असेल आणि धावसंख्या होते बिनगडीबाद 10 आणि हे पहिलं षटक प्रगती पथावरती मुंडर या संघाकडून करण घेऊन आलेले आहेत आपलं पहिलं वैयक्तिक षटक। पाहूया पुढच्या चेंडूवरती किती धावा मिळत आहेत आणि सुंदर असा फटका आणि तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण 1 धाव मिळते ती मुंडर या पाचेरे आगार या संघाला धावसंख्या 1 ने वाढवून धावसंख्या झालेली आहे 11 बिनगडीबाद 11 आणि मला वाटतं ह्या पहिल्या षटकातला हा शेवटचा चेंडू शिल्लक। पुढील संघाला विनंती आहे की जे पंचांनी आपणास विनंती केली आहे की कृपया डगआउट मध्ये न बसता खाली समालोचन कक्षाच्या खाली बसायचं आहे आणि हा निर्धाव चेंडूने समाप्ती होऊन पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते बिनगडीबाद 11। आता झालेल्या टॉस मध्ये NCC आबलोलीने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे। याच्या पुढील होणारा सामना आहे कळंबट वर्सेस आबलोली। धन्यवाद। त्यानंतर या वैद्यकीय टीमच्या माध्यमातून मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत या वैद्यकीय टीमच्या मार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून
35 लाखापर्यंत निधी मिळवून देऊन अनेक गोरगरीब जनतेला आणि रुग्णांना आर्थिक मदत मिळवून दिलेली आहे। त्याचप्रमाणे या वैद्यकीय टीमच्या वतीने खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गोरगरीब रुग्णांची 20 लाखापर्यंतची बिल माफ करून मोफत रुग्णसेवा दिलेली ही या गुहागर तालुक्यातील एकमेव रुग्ण कमिटी आहे, वैद्यकीय टीम आहे। आणि हा सुंदर असा फटका पटवण्याचा प्रयत्न पाहूया किती धावा मिळतात त्या पाचेरी आगार संघाला आणि क्षेत्ररक्षण होईपर्यंत। आणि हा फलंदाज डायरेक्ट थ्रोवरती धावबाद झालेला आहे, धावबाद झालेला फलंदाज आहे। कमॉन डीजे। वैद्यकीय टीम लय भारी आमच्या जयतापकर दादांची वैद्यकीय टीम लय भारी। धन्यवाद डीजे। फलंदाजी यासाठी आलेले आहेत राजेश, यानंतर तुमचं नाव काय? त्यानंतर पुढील समालोचन करतील निलेश रामाणे। सुंदर असा उचललेला चेंडू आहे आणि तो सॉरी झेलबाद झालेला आहे राजेश भुवड। संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम रुग्णसेवक चषक 2024 पर्व पहिले। या पर्वामध्ये संतोष दादा जैतापकर यांचा शिलेदार संतोष भुवड यांचा संघ एका बाजूला दादू कदम यांचा संघ। किरण धनावडे यांचा संघ। मैदान के बीचों बीच पंच म्हणून गेले 5 वर्ष गुहागर तालुक्याला योगदान असलेले बने सर। स्ट्राइकला आहेत ऋषिकेश, नॉन स्ट्राइकला दीपेश। दोन्ही असे बलाढ्य संघ। फलंदाजी करत असताना ऋषिकेश आणि सुंदर अशी गोलंदाजी राजेश मोरे यांच्याकडून। 2 बाद संघाच्या धावा संख्या झालेल्या आहेत। बारा दुसरा षटक प्रगतीपथावरती आणि सुंदर असा उचललेला चेंडू ऋषिकेश यांच्या बॅट मधून आणि पाहूया उतुंग असा षटकार। सुंदर अशी फलंदाजी करत असताना ऋषिकेश हुमणे गोलंदाजी मार्कवर राजेश। सुंदर असा कटवलेला चेंडू आणि एक धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी। दुसरं षटक चालू असताना संघाच्या धावा संख्या झालेल्या आहे 2 बाद 19। सुंदर अशी फलंदाजी करत असताना दोन्ही फलंदाज विजयासाठी 61 धावांचं लक्ष्य। सुंदर अशी गोलंदाजी मोरे यांच्याकडून। दोन षटका पूर्ण संघाच्या धावा संख्या झालेल्या आहेत 2 बाद 19। विजयासाठी 12 चेंडू मध्ये 41 धावांची गरज। पंच म्हणून कामगिरी करत असताना बने सर तिसरा षटक घेऊन आला आहे तो किरण। भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन दोन्ही असे बलाढ्य संघ आणि सुंदर असा चेंडू परंतु झेलबाद झालेला आहे ऋषिकेश। आपल्या संघासाठी सुंदर अशी फलंदाजी करत असताना
झेलबाज झालेला आहे तो ऋषिकेश. त्यानंतर या वैद्यकीय टीमच्या माध्यमातून आज आपल्यासमोर ही अतिभव्य अशी स्पर्धा जी आयोजित करण्यात आली आहे, त्यामध्ये मित्रांनो जेवढं योगदान या संतोषदादा जैतापकर यांच्या टीमने, त्यांचे जे सहाय्यक आहेत, त्यांनी ही स्पर्धा पार करण्यासाठी जेवढी मेहनत घेतलेली आहे ही स्पर्धा यशस्वी पार करण्यासाठी, त्यासाठी त्यांच्या संपूर्ण टीमसाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. अतिशय सुरेख असं काम या टीमच्या वतीने. आणि पुढील चेंडू घेऊन आलेले आहेत किरण आपल्या संघासाठी. आणि पाहूया किती धावा मिळत आहेत. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईपर्यंत 2 धावा मला वाटतं पूर्ण होत आहेत आणि 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होऊन धावसंख्या झालेली आहे 21. अजूनही विजयासाठी 40 धावांची आवश्यकता. उर्वरित शिल्लक चेंडूंवरती 40 धावांची आवश्यकता पाचेऱ्यागर या संघाला. अतिशय सुंदर अशी फलंदाजी केली होती मुंडर या संघाने आणि एक मोठं आव्हान 61 धावांचं अतिशय जबरदस्त असं आव्हान ठेवलं होतं. पाहूयात या उर्वरित षटकांमध्ये पाचेऱ्यागर संघ ते पूर्ण करतोय का. हॅलो दादा, या ठिकाणी मी तुम्हाला थांबवतोय, दिलगिरी व्यक्त करतो. आपण टॉसच्या माध्यमातून या ठिकाणी टॉस बॉक्समधून आपण या ठिकाणी सन्मान सोहळा घेतोय. संतोषदादा जैतापकर वैद्यकीय टीम रुग्णसेवक चषक या चषकादरम्यान भेट देण्यासाठी सचिन चाळके सर, लोटे ग्रामपंचायत उपसरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान केला जातोय संतोषदादा जैतापकर सरांच्या हस्ते. दादा कॅमेरा या सर, हां फिरतोय कॅमेरा, काळजी नसावी. या ठिकाणी नक्कीच दादांचा सन्मान केला जातोय. सचिन चाळके लोटे ग्रामपंचायत उपसरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत. या उपस्थित आहेत. तर दादा या ठिकाणी नक्कीच आपल्याला आपल्या माध्यमातून आपण या स्पर्धेला या ठिकाणी उपस्थित राहिलात दादा, आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी संकेत हुमने सर, भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरी सरचिटणीस या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा या सरांचा सुद्धा सन्मान केला जातोय. नक्कीच या स्पर्धेला आपण सदिच्छा भेट दिलीत, या स्पर्धेची शोभा वाढवलीत. सन्मानाने संतोषदादा जैतापकर यांच्या हस्ते हा सन्मान केला जातोय, सन्मान सोहळा होतोय. दादा नक्कीच आपले सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी रोशन कालेकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत, या मंचावरती उपस्थित आहे, या स्पर्धेदरम्यान उपस्थित आहेत. त्यांचा तुझा सन्मान सोहळा इथं संपन्न होतोय. संतोषदादा जैतापकर आणि सचिन घाणेकर यांच्या हस्ते रोशन कालेकर सरांचा सन्मान केला जातोय. या ठिकाणी दादू कदम उपस्थित आहे. दादू आपले सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो, आपण या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित आहात. रोशन कालेकर सरांचा सन्मान केला जातोय. संतोषदादा जैतापकर वैद्यकीय टीम आयोजक रुग्णसेवक चषक आणि या चषकाच्या माध्यमातून सन्मान केला जातोय रोशन कालेकर सरांचा. दादा आपण या ठिकाणी उपस्थित राहिला, सचिन चाळके सर, संकेत हुमने सर आणि रोशन कालेकर सर या ठिकाणी उपस्थित राहिले. आपण या स्पर्धेची शोभा वाढवलीत, आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि दादा समलगीन कक्षाच्या दिशेने वळतोय. धन्यवाद. धन्यवाद सतीश दादा. यानंतर ह्या चालू सामन्यातला धावसंख्या झालेली आहे 28 धावा आहेत. 3 संपले ना, 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28 झालेली आहे आणि गोलंदाजी मार्गवरती येत आहेत निलेश आपल्या संघासाठी 4थं आणि आपलं पहिलं वैयक्तिक षटक. धावसंख्या होते 28. विजयासाठी 6 चेंडू आणि 33 धावा. त्याप्रमाणे या सामन्याचा पंचगिरी करणारे पंच यांच्या विनंतीनुसार कृपया पुढील होणारे जे सामने आहेत त्या सर्व खेळाडूंनी वरती डगआउटमध्ये न बसता कृपया आपण या समालोचन कक्षाच्या खाली आपण आपला ताबा घ्यायचा आहे आणि एक अतिरिक्त धाव मिळते आणि धावसंख्येने वाढ होऊन धावसंख्या होते 29. अतिशय जबरदस्त असं आव्हान ठेवलंय ते
मुंडर या संघाने आणि त्याचप्रमाणे गोलंदाजी सुद्धा त्याच पद्धतीने करतायत मुंडर संघाचे खेळाडू. आणि हा सुंदर फटका पाहूया किती धावा मिळत आहेत त्या पाचेरेआगर संघाला. मला वाटतं क्षेत्ररक्षण करेपर्यंत एकच धाव मिळते ती पाचेरेआगर संघाला आणि धावसंख्या होते 30. विजयासाठी अजून 31 धावांची आवश्यकता. उर्वरित 4 चेंडू. पाहूयात काही चमत्कार होतोय का. आणि हा पंचांचा नोबलचा इशारा. एक अतिरिक्त धाव मिळते आणि सोबत फ्री हिट आणि पंचांना व्यायाम करायची संधी मिळते आणि एक धाव मिळते ती अतिरिक्त. पाचेरेआगर संघाला 31 धावा. पाहूयात पुढच्या चेंडूवरती किती धावा मिळत आहेत त्या. हा फ्री हिटचा चेंडू आणि अतिशय जबरदस्त असा फटका मारलेला आहे आणि 6 धावा मिळत आहेत त्या पाचेरेआगर या संघाला. मित्रांनो, क्रिकेटचा खेळ आहे हा, अनिश्चिततेचा खेळ. कमिटीने चेंडू आणून द्यायचा आहे. अतिशय जबरदस्त अशी फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी पाचेरेआगर संघासाठी. धावसंख्या होते 37 धावा झालेल्या आहेत. अतिशय अवघड असं आव्हान. पण मित्रांनो, क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चिततेचा खेळ. पाहूयात यामध्ये कोण विजय होत आणि कोण पराजित होत आहे. पुन्हा एकदा हा पुढील चेंडू आणि अतिशय सुंदर असा तटवलेला चेंडू आणि मला वाटतं 4 धावा मिळतील त्या पाचेरेआगर संघाला. धावसंख्या 4 ने वाढून धावसंख्या होते 41. एनसीसी क्रिकेट ग्राउंड या मैदानावरती, या मैदानाचं ह्या गावकऱ्यांनी जे अतिशय सुंदर पद्धतीने देखभाल केलेली आहे त्यासाठी या ग्वागर तालुक्यातील नवतरुण आणि चिपळूण तालुक्यातील नवतरुण तरुणांना आज इथे आपण ही संधी उपलब्ध करून दिलीत आणि त्याचप्रमाणे अतिरिक्त धाव मिळते ती पाचेरेआगर संघाला. धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या होते 42 झालेली आहे. गेल्या 15 दिवसापूर्वी याच मैदानावर, या मैदानाचा रौप्य महोत्सव, या टेनिस मधले जे नामवंत खेळाडू होते त्या नामवंत खेळाडूंच्या माध्यमातून इथे या मंडळाच्या, या नारंगी ग्रामस्थ मंडळ क्रीडा मंडळ, एनसीसी नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ मैदान इथे आयोजित करण्यात आल्या होत्या. अतिशय भव्य पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या स्पर्धेचा साक्षीदार म्हणून आम्ही इथे मॅच पाहायला आलो होतो. अतिशय जबरदस्त आणि हा सुंदर फटका पुढील आणि क्षेत्ररक्षण चेंडूवरती पर्यंत 1 धाव मिळते ती पाचेरेआगर संघाला. धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या झालेली आहे आणि षटक संपलेलं आहे आणि विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराजित संघाचं सुद्धा त्याच पद्धतीने सगळ्यांनी अभिनंदन करायला हवं. पुढील सामना पंचांना विनंती आहे की कृपया पुढील सामना लवकरात लवकर चालू करावा. वैद्यकीय टीम लय भारी आमच्या जयस्तंभ करदादांची वैद्यकीय. हॅलो.